पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर हे मोठ्या प्रमाणामध्ये वादग्रस्त आहे आणि स्थानिक नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे। आज पालघरच्या दांडेकर महाविद्यालयामध्ये याबाबत सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। माझ्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे आहेत। सर, काय सांगणार एकंदरीत या सुनावणीला? आपण स्वतः प्रत्यक्ष हजर राहिलेला आहात, काय सांगणार? एकतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी मी मुळात संपर्क प्रमुख काम करतोय। आता मिलिंद वैद्य आमचे मुंबईचे माजी महापौर, शिवसेनेचे उपनेते सुद्धा आहेत, ते तर हे स्थानिक भूमिपुत्र आहेत। वाढवण बंदराबद्दलच्या स्थानिक लोकांच्या ज्या भावना अतिशय विरोधातल्या तीव्र आहेत। स्थानिक लघु उद्योग असतील, मच्छीमार बांधव असेल, आदिवासी बांधव असतील, या सगळ्यांवरती त्याचा दुष्परिणाम होणार आहे ही आता गोष्ट स्पष्ट आहे। याबद्दल अनेकदा ओपन मेळावे झाले, याच्या विरोधात मोर्चे काढले गेले, वेगवेगळ्या स्तरावरती याचा निषेध केला गेला, विधिमंडळातही या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली आणि आजच्या ह्या सुनावणीच्या माध्यमातून कुठेतरी अशा तऱ्हेचे चित्र तयार होते की शासन हा प्रकल्प आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय। कारण आज सुनावणीच्या निमित्ताने अनेक अनोळखी चेहरे ज्यांच्या या विभागाशी संबंधित अशी माणसं या ठिकाणी ही सत्ताधाऱ्यांकडून आणली गेलेली आहेत। त्याच्यामुळे स्थानिक जनता ही यांचा रोष अधिक वाढलेला आहे। लोकांच्या भावना लक्षात घेता शासनाने हा खरं म्हणजे प्रकल्प रद्द केला पाहिजे आणि तो रद्द व्हावा या दृष्टीने आमच्या पक्षाच्या वतीने सुरुवातीपासून याला विरोध आहे आणि आज आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। मिलिंद सर, काय सांगणार तुम्ही या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र आहेत, मुंबईतले रहिवासी आहेत आणि हे जे प्रकल्प जे वारंवार कधी लादल्या जातात, कधी पळवल्या जातात, याबाबत आपण काय सांगणार? वास्तविकरित्या ज्या प्रकारे हा प्रकल्प लादण्याचा ह्या सरकारचा प्रयत्न चाललेला आहे तो अत्यंत खेदजनक आहे। कारण ह्या प्रकल्पामुळे संपूर्ण मच्छीमारांचं, बागदार सगळ्यांचं किंवा डाय मेकर्स अशा सगळ्यांच्या अस्तित्वावर पूर्णतः घाला येणार आहे। आणि अशा वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज नाही तर अगोदरपासून ज्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यावेळेला स्वतः उद्धवसाहेब या ठिकाणी दौरे करून गेलेले आहेत आणि स्थानिकांच्या भावना त्यांनी लक्षात घेतलेल्या आहेत आणि ठामपणे ठरवलेलं आहे की स्थानिकांच्या मुळावर हा जर प्रकल्प येत असेल तर त्याला पूर्ण शक्तीनिशी शिवसेना या प्रकल्पाला विरोध करणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये तुमची सगळ्यांची भूमिका काय असणार आहे? कारण तुम्हीच आरोप करताय की इथं इतर लोक सुद्धा बोलवले। एक तर जगजाहीर आहे, मगाशीच या ठिकाणी ज्या पद्धतीची लोक इथे शिरकाव केलेला होता त्यांचा काही संबंध नसताना या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मित करण्याकरता शासनातर्फे काही लोक आले होते, त्यांना पिटाळून लावलेलं आहे। आणि ज्या प्रकारे आज जनसुनावणी आहे, स्थानिकांचं मत जाणून घेणार आहे सरकार, त्याच वेळेला कालच सह्याद्रीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांना तिथे, भाजप प्रेरित लोकांना तिथे बोलवून घेतलं होतं आणि त्यांना हा प्रकल्प तुमच्याकरता हितदायक आहे हे सांगण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला। वास्तविकरित्या जनसुनावणी आहे, लोकांच्या भावना, त्यांचा आक्षेप या ठिकाणी नोंदवलेले जाणार असल्याने काल त्या पद्धतीने मीटिंग अरेंज करून त्यांनी लोकांपुढे जाणं हे खेदजनक आहे आणि आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या उपमुख्यमंत्र्यांचा चाललेला आहे। त्याचा सगळ्या आंदोलनवासियांतर्फे मी त्याचा निषेध व्यक्त करतो। एकंदरीत आपण बघितलेलं आहे की ही जी सुनावणी आहे ही सुनावणी ही नाममात्र असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि अनेक लोक सुद्धा, इतर लोक या ठिकाणी घुसवलेले आहेत। स्थानिक भूमिपुत्राचा मात्र कडाडून विरोध आहे असं सांगितलं जाते। मात्र आता या सुनावणीमध्ये नेमकी काय भूमिका घेतल्या जाते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय गायकवाडचा, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।